रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. परमेश्वराची भक्ती करणारी माणसं या जगात खूप आहेत. खूप जणांनी अक्षरशः आपलं जीवन परमेश्वराच्या चरणी वाहून टाकलं. अनेक संतांपैकीच एक संत सेना महाराज हे सुद्धा होते. संत सेना महाराज हे परमेश्वराचे फार मोठे भक्त होते. सेना महाराज हे जातीनं न्हावी असल्यामुळं ते राजाच्या दरबारात राजाची हजामत व मालिश करण्याचं काम करायचे. हा त्यांचा रोजचा दिनक्रम असायचा. पण परमेश्वराची सेवा मात्र त्यांच्याकडनं कधीही चुकत नसायची. परमेश्वराची नित्याची जी सेवा आहे ती झाल्याशिवाय ते घर कधीही सोडत नसायचे. एके दिवशी काय झालं की काही कारणामुळं त्यांना परमेश्वराची सेवा करण्यास थोडा उशीर झाला होता. आणि तेवढ्यातच राजाचा सेवक आला. राजाला वाटलं की इतका वेळ झालाय तरी हा अजून का आला नाही, म्हणून त्यांनी सेवकाला पाठवून दिलं. तेव्हा सेवकाबरोबर सेना महाराजांनी निरोप दिला की मी परमेश्वराची सेवा करतोय, ती पूर्ण झाली की येईन. मग आणखीन बराच वेळ गेला. पुन्हा राजानं दुसरा सेवक पाठवला, तरीही त्यांची सेवा पूर्ण झाली नव्हती. म्हणून त्यांनी पुन्हा निरोप दिला की माझी सेवा अजून थोडी अपूर्ण आहे, ती झाली की नंतर मी येईन. हे ऐकून त्यांची बायको घाबरली व म्हणाली, अहो असं करू नका. राजाला जर राग आला तर तुम्हाला देहदंड सुद्धा देऊ शकतो. त्यामुळं तुम्ही तिकडं जाण्यास अजिबात विलंब करू नका. पण ते काही सेना महाराजांनी ऐकलं नाही. ते म्हणाले की अगं, पांडुरंगाची सेवा अपूर्ण ठेवून मी कसा जाणार? पांडुरंगाची सेवा पूर्ण झाली की मी जाणारच आहे. पण आता मात्र राजा खूप रागावला होता. त्याने तिसरा सेवक पाठवला आणि म्हणाला, आता जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला मृत्यूदंड होणार हे निश्चित. मग मात्र सेना न्हावीची बायको घाबरली व म्हणाली, तुम्ही काहीही करा पण आधी राजाकडे जा. पण तरीही महाराज जागचे हलले नाहीत. आणि मग त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर ते तिथून उठले आणि राजाकडे गेले. ते असं वाटले की राजा आता नक्कीच रागावलेला असेल, राजाची आपण क्षमा मागूया असं म्हणून ते राजाकडे गेले. तर राजाने त्यांचं कौतुकच केलं. उलट म्हणाला, काय हो महाराज, तुम्ही तर माझी रोजच मालिश करता, पण आज असं काय केलं की जेणेकरून मला खूप प्रसन्न वाटतंय? त्यांना आश्चर्य वाटलं. मी तर राजाकडे गेलेलोच नाही, तरी पण असं का म्हणतायत? मग ते म्हणाले की अहो, मगाशी तुम्ही ज्या वेळी आला होता तेव्हा माझी किती छान मालिश करून दिली. तुम्ही रोज येता, पण आजचा दिवस काही वेगळाच होता. तरी सुद्धा महाराजांना काही कळालं नाही की हा काय प्रकार, कारण मी तर घरीच होतो ना. मग नंतर पुन्हा राजाने सांगितलं की हे पहा, तुम्ही मगाशीच आला होता की नाही? मी जेव्हा तिसरा सेवक पाठवला तेव्हा त्याच्यासोबतच तुम्ही आलात की नाही? तर सेना महाराजांना सगळं कळून चुकलं की तिथं येणारा दुसरा तिसरा कुणीही नव्हता, तर प्रत्यक्ष पांडुरंगच होता. त्यामुळं पुन्हा एकदा पांडुरंगाने सिद्ध केलं की परमेश्वराची भक्ती जो निस्सीम मनाने करतो त्याच्या पाठीशी कायम परमेश्वर उभा राहतो. श्री स्वामी समर्थ.